गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स. आज आहे रविवार. आज आपल्या बाळाचा अन्नप्राशन आहे. मस्त होणार आहे व्हिडिओ. तर मी आता चंदननगरला चाललो आहे. थोडेसे फुलं वगैरे आणायचे आणि अजून 2-3 सामान आहे ते घेऊन यायचं आहे डेकोरेशनसाठी. फुलं आणि परत आपल्याला केक आणायला पण जायचं आहे. मस्त होणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. फुलं वगैरे घेतलेली आहेत. आता इथं चिकटपट्टी पण घेतली आहे कारण ते आपण रात्री डेकोरेशन केलं होतं ते पडले. आता चिकटपट्टी संपली आहे. म्हटलं अजून आणू. चला आता घरी जाऊ आणि रील शूट करायचं आहे बाळाचा, ते करू. आता ब्रेकफास्ट करूया पटकन. 9 वाजता आज पहिल्यांदा एवढं लवकर ब्रेकफास्ट केला असेल आपण. कधी करतो आपण? सुट्टीच्या दिवशी तर नाही होत मला. सुट्टीच्या दिवशी माझ्या बाळाचं आहे अन्नप्राशन. जे आहेत ब्रेकफास्टमध्ये डायरेक्ट टाकतात का? मित्रांनो, बाळाच्या आंघोळीसाठी काय काय तयारी चालली आहे. गरम आहे. दुधाची साय पण आली. वरून टाकायचं असतं अंगावर. तू बघितलं का? मी असंच बघितलंय. साय पण आली. खाऊन काय काय विवान इथंच आहे आम्ही. हे बघा मित्रांनो, फुलं आणलेत सकाळी 1 किलो. त्याच्या पाकळ्या करतोय. प्रियंकाच्या डोक्यात आहे एक आयडिया. बघू आता कसं होतं डेकोरेशन. एवढे द्रोण आहेत मित्रांनो, एवढे भरायचे आहेत आपल्याला वेगवेगळ्या आयटम्सने. हे जे बिस्किट वगैरे आणले होते काल दुकानात त्याने भरू पहिले. मित्रांनो, डेकोरेशन वगैरे झालेलं आहे. आता मी केक आणायला चाललोय. थोड्याच वेळात आपला अन्नप्राशन कार्यक्रम आहे विवाहांचा. तर लाईव्ह सुद्धा जाणार आहे मी. हा व्लॉग उद्या येईल, लाईव्ह झालेला असेल तेव्हा. तर बघू आता केक कसा आहे ते मी दाखवतो. प्रॉब्लेम झाला आहे, तो केक मोठा आहे साईजमध्ये. आता मी प्रियांकाला घेऊन येतो. आता परत घरी जावं लागेल. मित्रांनो, मी आलो आहे घरी परत. पापड मसाला घेऊन आले कारण तो पण आणायचा होता. आई घरीच पापड बनवते. तर मस्तपैकी तिने एकदम सगळं पीठ तयार केलंय. आता मसाला टाकायचा राहिलाय. मॉम इज व्हेरी हार्ड वर्किंग. सगळं घरी करते आई. आता मला प्रियंकाला घेऊन जायचं केक आणायला. हो खाली केक आपला. तुम्हाला घरी गेल्यावर फ्लेवर आहे ना. हां, तुला फ्रीज मध्ये लगेच ठेवायची गरज नाही ना. 1 तासच बाहेर राहू शकतं ना. काही नाही ना. आता प्रियांका आली आहे केक न्यायला. थांब, मी गाडी वळवतो. एवढा मोठा केक आहे मित्रांनो. घरी गेल्यावर दाखवू आपण केक. नाही, इकडूनच जाऊ आता. मित्रांनो, आम्ही आलेलो आहे केक घेऊन. डबल डेकर केक वाटत असेल तुम्हाला, पण माहीत नाही कसा आहे. आतमध्ये गेल्यावरच कळेल कसा आहे केक. आहे का एक्साइटमेंट आहे? थोडा वेळ, फक्त थोडा वेळ करू आपण अनबॉक्सिंग. याचा अनबॉक्सिंग थोडं राहिले. Like this. हॅपी हाफ बर्थडे विवान. हे पांडा आहेत, ते पांडा पण खायचे आहेत बरं का. इथे ठेवतो आणि रील शूट करतो.
ठीक आहे. मी काय विवांचे अन्नप्राशन लिहू ना मध्ये. तिकडून काढा. नाही हो. आता ओळखलं का? चेहरा दिसायला पाहिजे है ना बेटू. नाही आता करायचा टक्कन. आता फोटो सगळं आणि मग संध्याकाळी टाकून म्हणून दुपारी ठेवले हे परत आम्हाला इकडे बघ पण आठवडाभर टाइम नाही मिळणार. दीदी आणि हे बघ दीदी आणि बघ काकू छोटासा दे एकदम. अरे पहिली टेस्ट. पाणी त्यांना बस आता पाणी नको. किती पाणी तुझ्या हातात घाव घाल ना थोडं. फक्त तोंडाला लावायचं. लिप्सला लावतो बघ आता कसं आहे तो औषध वगैरे घेताना असं तोंड मोठं ओपन करतो त्याला काही नाही करतो तो करतो येस आम्ही गावाला आहे. आई ह्याला खाते. लिंबू दिला होता ना. विवान बघते. हे बघा मित्रांनो, विवानसाठी आणली होती चांदीची वाटी आणि चांदीचा चमचा. हे त्याच्यात प्रियांका खातीये. माझ्या थ्रू जाईल त्याला. झाले मस्त पैकी झालं अन्नप्राशन. कसं वाटलं कॉमेंट्स करून सांगा खाली. जेवण करतोय आता आम्ही. आता वाजलेले आहेत 2:45 आणि आपल्याला आहे इथं मटण आलंय जरा ॲज युजल आपल्या शेजाऱ्यांनी दिलंय. तर संडेला मज्जा असते, मटण खाऊ. आता इथं आहे विवान. आणि हां, आणि किती खर्च झालाय आम्ही थोडक्यात सांगतो. खर्च सांगायचा नसतो, पण कोणाला काही करायचं असेल तर ते तुम्ही किती बजेटमध्ये करू शकता, आम्ही किती खर्च केलाय तर ते सांगतो थोड्या वेळात. प्रियांका पण सांगेल की कोणाला अन्नप्राशन करायचं असेल काय काय गोष्टी लागतात ते सांगू आम्ही. बघा मी आणि प्रियांका वॉकिंगला चाललोय मित्रांनो. जसं तुम्हाला सांगितलं होतं की तुम्हाला अन्नप्राशनचं बजेट आम्ही सांगणार आहे. तर 900 रुपयाचा केक होता. टोटल असं आमचं 2000 पर्यंत गेलं. फिगर सांगतो. छोटे मोठे सामान खायचं प्यायचं घेतलं. त्याचे ड्रोन घेतले. ड्रोन घेतले आणि ग्लासेस घेतले थर्मोकॉलचे. डेकोरेशन 150 रुपयाचं आणि तो केळीच्या पानाचा पडदा 320चा घेतला. असं करून 1600-1700 म्हणजे 2000 पकडून टाका अप्रॉक्सिमेट खर्च झाला. पण हेच तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही केक छोटासा घेऊ शकता. आम्ही बनवून घेतला होता, 1 किलोचा होता तो. आणि तुम्ही एक असं डायरेक्ट घेतला ना 1 किलोचा तर तो 400-500 पर्यंत मिळतो असं आहे. मी थोडं कस्टमाइज करून घेतला, म्हणजे हाफ बर्थडे लिहायचं होतं, मग ते गुलकंद फ्लेवर वगैरे, त्यामुळे तो थोडा वाढला, कॉस्टिंग वाढलं. तर आमच्या काही मनात नव्हतं असं अन्नप्राशन वगैरे करायचं. पण आता कसं असतं की तुम्हाला
ट्रेंड तुम्हाला थोडासा फॉलो करायचा असतो. तर काही लोक म्हणत असतील की काय फालतूगिरी चालली फर्स्ट मंथ सेकंड मंथ, तर ते तुम्हाला थोडासा ट्रेंड पण फॉलो करायला लागतो. तर त्याचाच एक पार्ट, जास्त खर्च नाही केला, 1500 ते 2000पर्यंत तर चालेला आहे. आणि हेच जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्ही कॉस्ट कटिंग करून, तुम्हाला जसं सांगितलं 150 रुपयाचं डेकोरेशन, केक आणि थोडंसं खायचं सामान 500-600पर्यंत तुमचं होऊ शकतं. तर असं आहे. आपण तरी कमी केले, लोक जास्त पण करतात. बजेट फ्रेंडली. जेवढं जमेल तेवढं केलं आहे आम्ही. तर भेटूया मित्रांनो उद्याच्या व्लॉगमध्ये. आजचा व्लॉग कसा वाटला अन्नप्राशनचा कॉमेंट्स करून सांगा. चला सबस्क्राईब करून टाका पटकन, ज्यांनी केलं नाही त्यांनी. तोपर्यंत टाटा, टेक केअर, सी.